डिफिकल्टला इझी आणि बोरिंगला इंटरेस्टिंग बनवूया. चला वॉरियर्स इंग्लिश ग्रामर शिकूया. हॅलो वॉरियर्स, दिस इज सुप्रिया अँड यू आर वॉचिंग वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनल वेअर फ्युचर वॉरियर्स विल बी मेड. आजच्या लेक्चरमध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीचचा पुढचा पार्ट पाहणार आहोत. म्हणजेच पुढचा पार्ट ऑफ स्पीच आपण पाहणार आहोत ज्याच्यामध्ये आपण प्रोनाऊनबद्दलची माहिती शिकणार आहोत. यापूर्वी आपण नाऊनबद्दलची पूर्ण माहिती घेतलेली आहे. डिटेल्ड असा व्हिडिओ नाऊनबद्दल मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तुमच्यापैकी जे पहिल्यांदाच या चॅनलवरती असतील, ज्यांनी यापूर्वी चॅनलला भेट दिली नसेल किंवा नाऊनचा जो व्हिडिओ आहे जो मी अपलोड केलेला आहे, इंग्लिश ग्रामरचा जो पार्ट 1 आहे, तो जो तुम्ही पाहिला नसेल लेक्चर 1, तर तुम्ही प्लेलिस्टमधून पाहू शकता. इंग्लिश विथ वॉरियर सुप्रिया या प्लेलिस्टमध्ये तुम्ही पाहू शकता किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि एंड स्क्रीनला सुद्धा लिंक मिळेल, तर तिथून तुम्ही ते लेक्चर पाहू शकता. त्याचबरोबर आपण इंग्लिश वोकॅबलरीसुद्धा करून घेत आहोत. तो वोकॅबचं एक लेक्चरसुद्धा मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओसुद्धा पाहून घ्या, कारण वोकॅबलरीचे जे लेक्चर्स आहेत ते तुमची वोकॅबलरी बिल्ड करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहेत. आणि जनरली मी असेच शब्द त्याच्यामध्ये घेत आहे जे की यापूर्वी वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये विचारलेले आहेत. त्यामुळे निश्चितपणेच त्या शब्दांचा वापर तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी सुद्धा होईलच. आणि त्याचबरोबर तुमची वोकॅबलरी डेव्हलप झाल्यानंतर तुमचा इंग्लिशबद्दलचा कॉन्फिडन्स हा आपोआपच बिल्ड व्हायला मदत होईल. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रोनाऊनबद्दल शिकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला जर ही सिरीज हेल्पफुल वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकणार आहोत? प्रोनाऊन. प्रोनाऊन म्हणजे काय असतं? जसं आपण नाऊन शिकलो तसंच आपण प्रोनाऊनसुद्धा अगदी साध्या सोप्या भाषेत शिकणार आहोत. समजा मला तुम्हाला काहीतरी माहिती सांगायची आहे आणि ती माहिती मी सांगायला सुरुवात केली आणि मी बोलायला सुरुवात केली की सुप्रिया एक मुलगी आहे. सुप्रियाने तिचं एक चॅनल सुरू केलेलं आहे. सुप्रियाने त्या चॅनलला नाव दिलेलं आहे वॉरियर सुप्रिया. सुप्रियाने रिसेंटली त्या चॅनलवरती एक लेक्चर सिरीज घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि सुप्रिया त्या लेक्चर सिरीजमध्ये इंग्लिश ग्रामर शिकवत आहे. हे ऐकायला कसं वाटतं? थोडंसं बोरिंग वाटतं ना? किती वेळा सुप्रिया 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 म्हणणार? म्हणजे कुठेतरी आपल्याला वाटतं की हे काय, म्हणजे नावाचा गजरच चालू आहे. इट इज नॉट अबाउट ओनली सुप्रिया. तुम्ही कुठल्याही व्यक्तीशी बोलत असताना, कुठल्याही व्यक्तीबद्दल बोलत असताना तुम्ही नावाच्या ऐवजी वेगवेगळ्या शब्दांचा वापर करत असता. म्हणजे जर मला आत्ता जे काही मी तुमच्यासोबत शेअर केलं तेच जर मला वेगळ्या भाषेमध्ये किंवा आपल्या प्रॅक्टिकल ज्या पद्धतीने आपण बोलतो त्या पद्धतीने जर मला तुमच्याशी शेअर करायचं असेल तर मी काय म्हणेन? सुप्रिया ही एक मुलगी आहे. तिने एक यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे ज्याचं नाव आहे वॉरियर सुप्रिया. तिने रिसेंटलीच त्या चॅनलवरती एक लेक्चर सिरीज घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्या लेक्चर सिरीजमध्ये ती इंग्लिश ग्रामर शिकवत आहे. इथे तुम्हाला हे ऐकायलाही थोडंसं बरं वाटतं आणि ॲक्च्युली आपण याच पद्धतीने बोलत असतो. आणि हे आपण का बोलत असतो? कारण एखादं जर नाव असेल तर त्या नावाची पुनरावृत्ती आपल्याला टाळायची असते. जस्ट इमॅजिन करा की एखादी व्यक्ती आहे आणि तिचं नाव असं लांबलचक आहे. समजा असं जसं ते जुन्या काळामध्ये लोकांची नावं असायची, महिपतराव वगैरे. आणि हे नाव जर तुम्हाला वारंवार घ्यावं लागलं तर अर्थात बोलताना तुमची दमछाक पण होईल. ते ऐकायला तर बरं वाटतच नाही, पण त्याचबरोबर प्रॅक्टिकली त्याचा यूज थोडासा डिफिकल्ट होतो. आणि म्हणूनच आपण काय करतो? नावाच्या ठिकाणी आपण इतर काही शब्द वापरतो. जे नाऊन असतं त्याच्या ठिकाणी आपण इतर काही शब्द वापरतो आणि त्यांनाच आपण सर्वनाम म्हणजे प्रोनाऊन असं म्हणतो. तर प्रोनाऊन म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल, कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. पण फक्त अशी कन्सेप्ट क्लिअर होऊन फायदा आहे का? नाही, कारण आपण इंग्लिश ग्रामर शिकतोय तर हे तुम्हाला इंग्लिशमधून समजलं पाहिजे. देन व्हॉट इज प्रोनाऊन? Pronoun is a word which is used instead of noun or noun phrase to avoid its repetition. एखाद्या नावाची, एखाद्या नाऊनची किंवा नाऊन फ्रेजची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, रिपिटेशन टाळण्यासाठी जो वर्ड आपण यूज करतो त्याला आपण प्रोनाऊन म्हणतो. बरं, मग असे कुठले कुठले शब्द आहेत? आपण इन जनरल जेव्हा इंग्लिशचा अभ्यास करतो, ज्यावेळेला बेसिक शिकत असतो, तर आपल्याला असं वाटतं की प्रोनाऊन म्हणजे फक्त आय, वी, यू, ही, शी, इट, दे इतकंच आहे. बट असं नाही आहे. प्रोनाऊन खूप सगळे आहेत. ज्यावेळेला मी माईन म्हणेन, मायसेल्फ म्हणेन, दिस म्हणेन, दॅट म्हणेन, असे खूप सगळे शब्द आहेत जे शब्द आपण प्रोनाऊन म्हणूनच वापरत असतो किंवा ते शब्द असताना प्रोनाऊन असतात. मात्र आपल्या लहानपणापासून, म्हणजे जेव्हापासून आपण इंग्लिश शिकायला सुरुवात करतो तेव्हापासून काही गोष्टी आपल्या डोक्यात एवढ्या फिट बसलेल्या असतात की आपण मोठे झाल्यानंतर सुद्धा अभ्यास करताना त्या गोष्टी आपल्या डोक्यातून निघूनच जात नाहीत आणि त्यामुळे आपल्याला इंग्लिश ग्रामर शिकताना अडचणी येतात. तर
या म्हणजे जी पण व्हिडिओ लेक्चर सिरीज आपण सुरू केलेली आहे, या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमचे खूप सगळे कन्फ्युजन दूर होणार आहेत आणि त्याचबरोबर इंग्लिशची भीतीसुद्धा तुमची दूर होणार आहे. तर प्रोनाऊन शिकून घेऊयात आपण. प्रोनाऊन म्हणजे काय आहे? इट इज अ वर्ड विच इज यूज्ड इन्स्टेड ऑफ नाऊन. म्हणजे जे नाऊन आहे त्याचं रिपिटेशन होऊ नये म्हणून त्याच्या ठिकाणी आपण प्रोनाऊन वापरतोय. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की प्रोनाऊन हे सबस्टिट्यूट आहे. कोणासाठीचं? नाऊनसाठीचं. सबस्टिट्यूशन हा शब्द आपण वोकॅब्लरीमध्ये शिकलोय. परत एकदा सांगते, वोकॅब्लरीचा व्हिडिओ मी अपलोड केला, त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट हा शब्द झालेला आहे. जर तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओसुद्धा पाहून घ्या. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि प्लेलिस्टमध्ये तो व्हिडिओ मिळून जाईल. ठीक आहे. तर आता प्रोनाऊनचे प्रकार कुठले कुठले आहेत? खूप सगळे प्रकार आहेत. नाऊनचे तर आपण फार थोडेच पाहिले, कॉमन होते. प्रोनाऊनचे प्रकार फार आहेत, कारण प्रोनाऊन वेगवेगळ्या ठिकाणी वापरलं जातं. आता सुरुवातीला काही उदाहरणं मी दिली, जसं की आता मी सुप्रियाबद्दलच तुम्हाला माहिती सांगितली. समजा आपण एक इमॅजिनरी किंवा आपण एखाद्या दुसऱ्या व्यक्तीबद्दल समजा बोलायचं सुरुवात केलं की दिव्याणी शाळेत जाते, दिव्याणी जेवण करते, दिव्याणीला हे खायला आवडतं, दिव्याणीला ते खायला. तर दिव्याणी हे रिपिटेशन योग्य नाही वाटत आपल्याला. सो आपण दिव्याणीसाठी काय यूज करतो? शी यूज करतो. ठीक आहे. म्हणजे जे प्रोनाऊन आपण जनरली आपण लहानपणापासून जे प्रोनाऊन शिकत आलो, तर त्या प्रोनाऊनचे अर्थ आपल्याला माहिती असले पाहिजेत. मग त्याच्यासाठी आपण काय करूयात? हे सगळे प्रोनाऊन समजून घेऊयात. प्रोनाऊनचे जे प्रकार आहेत ते सुद्धा मग तुम्हाला लगेच रिलेट करता येतील. मग सगळ्यात पहिला जो महत्त्वाचा प्रकार येतो तो येतो पर्सनल प्रोनाऊन. पर्सनल प्रोनाऊन. आता पर्सनल म्हटल्यानंतर जे वैयक्तिकरित्या वापरले जातात असं आपण म्हणू शकतो. ज्या वेळेला आपण बोलत असतो तर बोलणारी जी व्यक्ती असते ती नेहमी कोण असते? मी. म्हणजे मराठीमध्ये मी असते, तर इंग्लिशमध्ये कोण असेल? ती आय असेल. म्हणजे बोलणारी जी पण व्यक्ती असेल, समजा तुम्ही बोलत असाल आणि मी तुम्हाला विचारलं कोण बोलते, तुम्ही काय म्हणाल? आय एम स्पीकिंग. म्हणजे तुम्ही बोलत आहात. मला विचारलं तर आय एम स्पीकिंग. ठीक आहे. तर बोलणारी व्यक्ती, ऐकणारी व्यक्ती आणि नेहमीच आपण मग तिसऱ्या व्यक्तीबद्दल जर बोलत असू तर ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलत आहोत ती व्यक्ती, असे 3 पर्सन्स आपल्याला इंग्लिश ग्रामरमध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. मग हे 3 पर्सन्स आपल्याला समजून घ्यायच्यात. या 3 पर्सनसाठी जे प्रोनाऊन वापरले जातात, म्हणजे मी बोलत आहे तर अर्थात माझं नाव आहे, माझ्यासाठी मी काही सर्वनामं वापरेन, काही प्रोनाऊन्स वापरेन. तुम्ही ऐकत आहात म्हणजे मी तुमच्याशी बोलत आहे, तर तुमचं जे नाव आहे त्या ठिकाणी पण मी काही प्रोनाऊन्स यूज करेन. आणि ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलत आहोत त्या व्यक्तीसाठी पण आपण प्रोनाऊन यूज करू. मग कधी कधी हे एकवचनी असेल, म्हणजे आपण मी एकटी बोलत असेल किंवा माझा ग्रुप बोलत असेल, म्हणजे आम्ही बोलत असू. मी एका व्यक्तीशी बोलत असेल किंवा मी तुम्हा सर्वांशी बोलत असेल तर ते पण अनेक वचनी असेल. मी एका व्यक्तीबद्दल बोलत असेल किंवा मी अनेक व्यक्तींबद्दल बोलत असेल तर मग तिथे सुद्धा सिंग्युलर आणि प्लुरल येईल. मग हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता इथे फर्स्ट पर्सन म्हणजे कोण असतं? बोलणारा. जी व्यक्ती बोलत आहे त्याला आपण फर्स्ट पर्सन म्हणतो. मग बोलणारे व्यक्ती कोण असतील? एक तर मी असेन किंवा आम्ही असू. तुमच्या बाजूनी जर तुम्ही सांगायला लागला तर तुम्ही काय म्हणाल? एक तर मी बोलत आहे किंवा आम्ही बोलत आहोत. जस्ट इमॅजिन माझ्यासोबत आणखी टीचर आहेत किंवा आणखी कोणी लोक आहेत. मी बोलते, देन आय विल से आय एम स्पीकिंग. समजा आम्ही सगळेजण बोलत आहोत तुमच्यासोबत, देन मी काय म्हणेन? वी आर स्पीकिंग. येते लक्षात? म्हणजे फर्स्ट पर्सन नेहमी कोण असेल? एक तर आय किंवा वी. ज्या वेळेला ते सिंग्युलर असेल, एकवचनी असेल, त्यावेळेला फर्स्ट पर्सन आय असेल. ज्यावेळेला प्लुरल असेल, अनेक वचनी असेल, त्यावेळेला फर्स्ट पर्सन काय असेल? वी असेल. ठीक आहे. आय आणि वी लक्षात आलं. तर हे जे सर्वनाम आपण म्हणतो ना, आय, वी, यू, ही, शी, इट, दे, तर त्यांना आपल्याला अशा पद्धतीने डिवाइड करायचं आहे. आता मी बोलत आहे म्हणजे आय झालं किंवा वी झालं. मी कोणाशी बोलत आहे? तुमच्याशी बोलत आहे. जर माझ्यासमोर एकच व्यक्ती आहे, मी तिला म्हणते मी तुझ्याशी बोलत आहे किंवा मी ग्रुपशी बोलत आहे, तर मी तुमच्याशी बोलत आहे. तर इंग्लिशमध्ये तू आणि तुम्ही या दोन्हीसाठी सुद्धा एकच प्रोनाऊन वापरलं जातं, ते म्हणजे यू. यू हे सिंग्युलर म्हणून पण वापरलं जातं आणि प्लुरल म्हणून पण वापरलं जातं. यू हे सिंग्युलर पण आहे आणि प्लुरल पण आहे. ठीक आहे. हा झाला सेकंड पर्सन. जो बोलत आहे तो झाला फर्स्ट पर्सन, ज्याच्याशी बोलत आहे तो झाला सेकंड पर्सन. आता मी बोलत आहे, मी तुमच्याशी बोलत आहे आणि मी आता जस्ट दिव्याणी नाव घेतलं होतं, मी दिव्याणीबद्दल बोलत आहे. सो ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलत आहोत ती व्यक्ती झाली थर्ड पर्सन. आता मी दिव्याणी म्हटलं, सो दिव्याणी म्हटलं तर शी झालं, कारण आपण मुलीबद्दल बोलतोय. सो गर्ल असेल तर शी येतं. समजा मी एखाद्या बॉयबद्दल बोलते, सपोज आय से श्रीराज, देन इट इज ही. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपण काय वापरू? ही. समजा आता आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की इट जे आहे ना
ते बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की हे तर सजीवांसाठी वापरलंच जात नाही, इट तर निर्जीव वस्तूसाठी वापरलं जातं. मग इट कशासाठी येईल प्रोनाऊनमध्ये? इट हे सजीव वस्तूंसाठी पण वापरलं जातं, सजीवांसाठी पण वापरलं जातं. कसं वापरलं जातं? लहान बाळ जे असतं बेबी, तर बेबीसाठी इट वापरलं जातं. बऱ्याचदा ॲनिमल्ससाठी सुद्धा इट वापरलं जातं. सो असं नाही आहे की इट हे फक्त आणि फक्त वस्तूंसाठी वापरलं जातं. हे बऱ्याचदा आपण ज्या लिव्हिंग थिंग्स असतात त्यांच्यासाठी सुद्धा वापरतो. तर हा मुद्दा पण लक्षात ठेवा, ठीक आहे. मग ज्या वेळेला मी एखाद्या लहान बाळाबद्दल, एखाद्या ॲनिमलबद्दल बोलत आहे, देन आय विल यूज इट. आणि जर समजा मी एखाद्या ग्रुपबद्दल बोलत आहे, देन आय विल से दे. ठीक आहे. दे आर प्लेईंग, म्हणजे तिकडे कोणतरी खेळत आहे, आय एम सेइंग दे आर प्लेईंग. सो इथे दे काय झालं? प्रोनाऊन झालं. कारण जे कोणी खेळत आहेत त्यांच्यासाठी त्यांचं काही ना काहीतरी नाव असेल ना. तर एक गोष्ट लक्षात घ्यायची, आय, वी, यू, ही, शी, इट, दे हे प्रोनाऊन तर आहेत. याच्या व्यतिरिक्त दुसरे प्रोनाऊन पण आहेत. मात्र जेव्हा आपण पर्सनल प्रोनाऊन शिकतो त्याच्यामध्ये फर्स्ट पर्सन कोण असतो? जो बोलत आहे तो. मग बोलणारे कोण असू शकतात? फर्स्ट पर्सन कोण असू शकतात? एक तर आय और वी, आय किंवा वी. ठीक आहे. ज्याच्यासोबत बोलत आहे तो असेल सेकंड पर्सन. मग सेकंड पर्सन कोण असेल जो ऐकून घेत आहे तो? यू और यू, एक तर तू किंवा तुम्ही. ठीक आहे. एक व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती. लक्षात ठेवा, यू हे सिंग्युलर पण आहे आणि प्लुरल पण आहे, दोन्हीही आहे. त्यानंतर थर्ड पर्सन कोण असेल? आपण ज्याच्याबद्दल बोलत आहोत तो, दॅट इज थर्ड पर्सन. समजा मी एखाद्या मुलाबद्दल बोलत आहे, देन आय विल से ही. एखाद्या मुलीबद्दल बोलत आहे, देन आय विल से शी. म्हणजे मी तिच्यासाठी शी हे प्रोनाउन यूज करेन. समजा मी फर्स्ट सेंटेन्समध्ये तिचं नाव घेतलं, सेकंड सेंटेन्समध्ये मी परत परत नावाचं रिपिटेशन करेन का? नाही, मी मुलीचं नाव घेईन. समजा मी एखाद्या लहान बाळाबद्दल, ॲनिमलबद्दल बोलत आहे, देन इट. आणि समजा मी एखाद्या ग्रुपबद्दल बोलत आहे, देन दे. तर हे सिंग्युलर आणि प्लुरल तुमच्या लक्षात आलं असेल. आता त्याच्यानंतर जो महत्त्वाचा पार्ट येतो ना, हा तुमच्यापैकी ऑलमोस्ट 99% मुलांना समजलाच नसेल कधी स्कूलमध्येही, मला तरी असं वाटतंय. बेसिकली जे मराठी मीडियममधून आलेले असतील, जे ग्रामीण भागात शिकलेले असतील, कारण आपली ऑडियन्स बेसिकली मी त्याच लोकांशी जास्त रिलेट करते. तर मला असं वाटतं की या गोष्टी ज्या आहेत पुढच्या नॉमिनेटिव्ह केस वगैरे, या तुम्हाला कधीच समजल्या नसतील, ज्या तुम्हाला आत्ता समजणार आहेत. पण त्याच्यासाठी जे मी याच्यापूर्वी तुम्हाला खूप वेळा सांगितलं स्ट्रॅटेजीमध्ये, की तुम्हाला मराठी आणि इंग्लिश ग्रामर हे पॅरलली शिकायचे. जेव्हा तुम्ही मराठी आणि इंग्लिश ग्रामर पॅरलली शिकाल तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. तर ते जे मी तुम्हाला सांगितलं होतं ना, ते तुम्हाला आत्ता कळेल की मॅमनी हे का सांगितलं होतं. कारण ज्यावेळेला तुम्ही मराठीमधल्या कन्सेप्ट क्लिअर करून घेता तर इंग्लिशमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायला इझी जातं. आता आपण काय पाहणार आहोत? केसेस ऑफ प्रोनाउन्स, म्हणजे सर्वनामाची विभक्ती. विभक्ती हे आपण मराठीमध्ये शिकलेलो आहोत. तर विभक्ती जी असते तर सर्वनामाची विभक्ती आपल्याला शिकायची. नॉमिनेटिव्ह केस काय असतं हे का करायचं माहिती आहे? कारण याच्यावरती आयोग प्रश्न विचारतो. एखाद्या सेंटेन्समध्ये ही नॉमिनेटिव्ह केस आहे, ऑब्जेक्टिव्ह केस आहे, पॉझिटिव्ह केस आहे हे ओळखायला सांगितलं जातं. आणि मग ते तुम्हाला कळलं पाहिजे की याच्यामध्ये नक्की कुठलं. आणि इथे खूप जणांचं कन्फ्युजन होतं. नॉमिनेटिव्ह केस म्हणजे काय असतं? कुठलाही कर्ता जो असतो ना त्याची विभक्ती, त्याची केस नेहमी नॉमिनेटिव्ह असते. म्हणजे तो कर्ता नेहमी प्रथमेत असतो. प्रथमा ही त्याची विभक्ती असते. विभक्ती काय असते हे समजत नसेल तर प्लीज मराठीचं बुक उघडा आणि विभक्ती हा चॅप्टर जो आहे तो शिकून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला हे क्लिअर होईल. पण ॲटलिस्ट मी इथे बऱ्यापैकी तुमचं क्लिअर करण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे. एखादं प्रोनाउन जे आहे ते जर क्रियापदाच्या आधी वापरलं, वाक्यामध्ये जे क्रियापद असतं, वर्ब असतं, जे की आपण पुढे जाऊन शिकणारच आहोत, क्रियापदाच्या आधी जे सर्वनाम वापरलं जातं ते जनरली प्रथमेत असतं आणि तो वाक्याचा कर्ता असतो. आता वाक्याचा कर्ता म्हणजे काय ते समजून घ्या पहिल्यांदा. ठीक आहे. कर्ता म्हणजे कोण असतो? सब्जेक्ट असतो. कर्ता म्हणजे कोण? जो क्रिया करत आहे, जो क्रिया करत आहे. क्रिया करणारा असतो कर्ता आणि ज्याच्यावरती क्रिया घडत आहे ते असतं कर्म. म्हणजे इफ आय से राम इट्स मँगो, राम इट्स मँगो, राम आंबा खात आहे, राम इट्स मँगो. आता याच्यामध्ये क्रिया करणार आहे, क्रिया काय आहे? इट्स, इटिंग म्हणजे खाणे ही क्रिया आहे. ठीक आहे. ही झाली क्रिया, म्हणजे हे झालं आपलं वर्ब. कोण खात आहे, कोण करत आहे ही क्रिया? राम करत आहे. सो हा झाला आपला कर्ता. आणि खाण्याची क्रिया कोणावर घडत आहे? मँगोवरती घडत आहे. सो हे झालं आपला ऑब्जेक्ट, म्हणजे हे झालं आपलं कर्म. ठीक आहे. हे बेसिकमध्ये मी तुम्हाला अगदी समजावलंय. तर लक्षात घ्या की ज्या वेळेला एखादा, आता मी ज्या वेळेला म्हणते राम इट्स मँगो, हे सिम्पल सेंटेन्स आहे. राम इट्स मँगोच्या ऐवजी मी काय म्हणू शकते? आपल्याला प्रोनाउन यूज करायचे, ही इट्स मँगो.
ठीक आहे. आता इथे राम हे नाऊन आहे आणि रामसाठी आपण यूज केलं ही, म्हणजे ही काय झालं, प्रोनाऊन. ज्या वेळेला प्रोनाऊन क्रियापदाच्या पूर्वी येतं, वर्बच्या आधी येतं, इट्सच्या आधी आलंय, ज्या वेळेला प्रोनाऊन क्रियापदाच्या आधी येतं त्यावेळेला ते काय असतं तर प्रथमेत असतं, त्याची विभक्ती प्रथमा असते आणि त्यावेळेला आपण त्याला नॉमिनेटिव्ह केस म्हणतो. लक्षात येते. नॉमिनेटिव्ह केस कधी असेल, ज्या वेळेला प्रोनाऊन हे क्रियापदाच्या आधी येईल त्यावेळेला ते प्रथमेत असेल, म्हणजेच ते नॉमिनेटिव्ह केसमध्ये असेल. व्यवस्थित लक्षात ठेवा. शी इज अ डॉक्टर. आता इथे क्रियापद आहे, वर्ब आहे. वर्ब कोणतंही असू शकतं, असं नाही की एम इज आर वगैरे. ठीक आहे. तर एम इज आर आहे, वॉज वेअर आहे, त्यानंतर हॅव हॅज ही सगळी क्रियापदच आहेत, हॅड. ठीक आहे. तर व्यवस्थित लक्षात ठेवायचं. ज्यावेळेला वर्ब शिकू त्यावेळेला वेगवेगळे टाईप्स आपण पाहणार आहोत, तिथे तुमच्या लक्षातच येईल. आता इथे इज आहे, शी इज अ डॉक्टर. इथे क्रियापदापूर्वी आलेला आहे प्रोनाऊन, शी आहे प्रोनाऊन, ते आहे प्रथमेत, ते करत आहे कर्त्याचं काम आणि तिथे काय आहे, मग ही झाली नॉमिनेटिव्ह केस. नॉमिनेटिव्ह केस समजली. त्यानंतर आपण येऊयात ऑब्जेक्टिव्ह केसकडे. ऑब्जेक्टिव्ह केस काय असेल, कर्माची विभक्ती ही नेहमी द्वितीय असते. म्हणजे तुम्ही मराठीमध्ये शिकला चला ते सलाडा ते असेल. ठीक आहे. तर कर्माची विभक्ती ही द्वितीय असते. आता जर एखादं प्रोनाऊन आपण क्रियापदानंतर वापरलं, इथे आपण क्रियापदापूर्वी वापरलं तर त्याची केस कोणती आहे, नॉमिनेटिव्ह केस आहे. जर एखादं प्रोनाऊन आपण क्रियापदानंतर वापरलं तर तिथे असते ऑब्जेक्टिव्ह केस, कारण तिथे प्रोनाऊन हे ऑब्जेक्टचं काम करत असतं, ते कर्माचं काम करत असतं आणि कर्माची विभक्ती ही नेहमी द्वितीय असते, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह केस इथे आपल्याला पाहायला मिळते. क्रियापदानंतर वापरले. राज रोट मी अ लेटर. राज रोट मी अ लेटर. राजनी मला पत्र लिहिलं. राज रोट मी अ लेटर. आता इथे रोट काय आहे, क्रियापद आहे. क्रियापदानंतर एक सर्वनाम आलेलं आहे, ते कोणतं आहे, मी. अरे मी तर आमच्या इथे पर्सनल प्रोनाउन्समध्ये नव्हतंच, पण मी तुम्हाला आधीच सांगितलं की फक्त आय वी यू ही शी इट डे एवढीच प्रोनाऊन नाही आहेत, खूप सगळे प्रोनाऊन आहेत. मग आता हे जे मी आहे, राज रोट मी अ लेटर. मी म्हणजे कोण, इथे कोणीतरी पर्सन आहे. म्हणजे समजा आपण इथे आता इमॅजिन केलं प्रिया. राज रोट प्रिया. राजनी कोणाला लेटर लिहिलेलं आहे, प्रियाला लिहिलेलं आहे. म्हणजे मीच्या ठिकाणी कुठलं तरी नाऊन असायला पाहिजे. नाऊनच्या ठिकाणी मी आलेलं आहे. इट मीन्स मी काय आहे, प्रोनाऊन आहे. ठीक आहे. राज रोट मी अ लेटर हे कधी आलंय, क्रियापदाच्या नंतर आलेलं आहे. सो इथे कुठली केस झाली, ऑब्जेक्टिव्ह केस. ठीक आहे. त्याने मला मारलं. त्याने मला मारलं. ही हिट मी. ही हिट मी और बीट मी. आता इथे सुद्धा काय होतंय, मी जे आहे ते कधी येते, क्रियापदाच्या नंतर येते. और हां, मी त्याला पुस्तक दिलं. आय गेव हिम अ बुक. आय गेव हिम अ बुक. मी त्याला पुस्तक दिलं. आता मी कोण आहे, मी पण म्हणजे मी, माझं पण काहीतरी नाव असेल, त्याच्या ठिकाणी मी आय वापरले, म्हणजे आय इज अ प्रोनाऊन. बट आपण केसचा अभ्यास करतोय, ऑब्जेक्टिव्ह केस ज्यावेळेला आपण अभ्यासतोय, इथे गेव हे झालं क्रियापद, वर्ब, आणि गेव नंतर काय आलेलं आहे, हिम. तर इथे हिम काय झालं, ऑब्जेक्टिव्ह केस. ठीक आहे. लक्षात येते. हे झालं प्रोनाऊन आणि हे मग काय, वाक्याचा जो उरलेला पार्ट आहे तो. सो तुम्हाला नॉमिनेटिव्ह केस समजली. ज्यावेळेला वाक्याचा कर्ता म्हणून प्रोनाऊन काम करत असतं त्यावेळेला ते नॉमिनेटिव्ह केसमध्ये प्रथमेमध्ये असतं. ज्यावेळेला वाक्याचं कर्म म्हणून ते काम करत असतं, कारण क्रिया कोणावरती घडली, राज रोट मी अ लेटर. त्यांनी लेटर लिहिलं, पण ते कोणासाठी लिहिलेलं आहे, माझ्यासाठी लिहिलेलं आहे. सो इथे दोन येतात ॲक्च्युली, लेटर पण आणि मी पण. पण जर आपण हिट पाहिलं, ठीक आहे, किंवा हिट बीट, हां ठीक आहे, हिट चालतंय की ही हिट मी, ही हिट्स मी. तर इथे मारण्याची क्रिया कोणावरती घडलेली आहे, माझ्यावरती घडलेली आहे. सो इथे एक कर्म आहे. लक्षात येते. सो पहिल्यांदा कर्ता आणि कर्म काय आहे हे मराठीतून क्लिअर करा, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट. मग तुम्हाला इंग्लिशमध्ये ते लगेच समजेल. फक्त तुमची कन्सेप्ट, बेसिक कन्सेप्ट क्लिअर असेल की हे तुम्हाला समजून जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण येतोय पजेसिव्ह केसकडे. पजेसिव्ह केस, पजेसिव्ह म्हणजे काय असतं, ओनरशिप, थोडक्यात स्वामित्व दर्शक. म्हणजे समजा आपण म्हणतो ना, काही लोक जे असतात, तो म्हणजे एखाद्या मुलाबद्दल, मुलीबद्दल, किंवा जसं आपण फॅमिलीमध्ये बोलतो की त्याची आई त्याच्याबद्दल खूपच पजेसिव्ह आहे.
ठीक आहे, म्हणजे एखादी व्यक्ती तिच्या जवळच्या व्यक्तीसाठी खूप पॉझिटिव्ह असते. पॉझिटिव्ह इन द सेन्स की ती खूपच अटॅच्ड असते आणि ती नेहमी हे माझे 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 म्हणत असते. फॉर एक्झाम्पल मी म्हणेन की वॉरियर सुप्रिया चॅनल माझे, मी बऱ्याचदा म्हणते वॉरियर, हे सगळे वॉरियर्स, म्हणजे मी खूप वेळा बोलताना असं बोलते. तर हे असतं पॉझिटिव्ह असणं, म्हणजे स्वामित्व दर्शवणं. माझं आहे, त्याचं आहे, याचं आहे, या ज्या गोष्टी असतात तर याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह केस. मग आता ही पॉझिटिव्ह केस समजताना आपल्याला परत प्रोनाऊनच्या रूपामध्ये काही फरक पडतात, म्हणजे वेगळे प्रोनाऊन आपण यूज करतो ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. कधी कधी ना एखादं नाऊन यूज केलेलं असतं आणि त्या नाऊन नंतर त्या नाऊनची मालकी दर्शवण्यासाठी आपण जे प्रोनाऊन यूज करतो तिथे आपल्याला पॉझिटिव्ह प्रोनाऊन किंवा पॉझिटिव्ह केस आपल्याला पाहायला मिळते. कधी कधी ते नाऊन आपण यूज केलेलं नसतं, डिरेक्टली आपण प्रोनाऊनच यूज केलेलं असतं. आपण एक्झाम्पलवरून समजून घेऊया. व्हेन आय से दिस कार इज माइन, ही कार माझी आहे, ही कार माझी आहे. दिस कार इज माइन, त्यावेळेला इथे काय येते, माइन मी म्हटलंय, ती कार माझी आहे, म्हणजे मी त्याच्यावरती माझा हक्क सांगते, ती माझी आहे असं सांगते. त्यावेळेला ही येतं पॉझिटिव्ह केस. ठीक आहे, पॉझिटिव्ह प्रोनाऊन, पॉझिटिव्ह केस येते. पण ज्यावेळेला आपण असं म्हणतो ना दिस इज माय कार, त्यावेळेला माय कार, इथे माय हा शब्द जो आहे तो ॲडजेक्टिव्हचं काम करत असतो. माय वर्ड हा ॲडजेक्टिव्हचं काम करत असतो. ॲडजेक्टिव्ह शिकताना तुमच्या लक्षात येईल, पण प्रोनाऊनमध्ये पण हे तुम्ही वाचलं असेल, पण बऱ्याचदा हे आपल्या लक्षात येत नाही. आता मी हे ना पटकन तुम्हाला क्लिअर करते. आधी आपण एक चार्ट समजून घेऊया. नॉमिनेटिव्ह केसमध्ये कुठले प्रोनाऊन येतात, कुठल्या स्वरूपामध्ये येतात, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये प्रोनाऊन कुठल्या स्वरूपामध्ये येतात आणि पॉझिटिव्हमध्ये कुठल्या येतात. ज्यावेळेला आपण नॉमिनेटिव्ह केसमध्ये यूज करत असतो त्यावेळेला नेहमी प्रोनाऊन जे आहे ते कर्त्याचं काम करत असतं, ते सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स असतं. ठीक आहे, मात्र सब्जेक्टमध्ये, सब्जेक्ट म्हणून ज्यावेळेला आपण प्रोनाऊन यूज करतो त्यावेळेला ते जनरली काय म्हणून यूज होतं, आय, ही, शी, इट, यू, दे, वी. आता याच्यापैकी आय, ही, शी, इट आणि यू, यू 2 वेळा येतं, तर ही सगळी सिंग्युलर झाली एकवचनीमध्ये. म्हणजे आता जसं आपण इथे पाहिलं, शी इज अ डॉक्टर, आय एम अ टीचर, आय एम अ यूट्यूबर. ठीक आहे, तर इथे एक तर क्रियापदापूर्वी आपण वापरलेलं आहे आणि हे कर्त्याची भूमिका निभावत आहे आणि म्हणूनच मग काय हे नॉमिनेटिव्ह केस आहे. समजलं. तसंच जर आपण प्लुरलमध्ये पाहिलं तर यू हे सिंग्युलर पण आहे आणि प्लुरल पण आहे. हे मी आधीच सांगितलं, एकवचनी पण वापरलं जातं, अनेकवचनी पण वापरलं जातं. तसंच दे पण काय येईल, एकवचनी पण येईल, अनेकवचनी पण येईल. वी काय येईल, एकवचनी पण येईल, अनेकवचनी पण येईल. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये काय येईल, ज्यावेळेला मी म्हटलं राज रोट मी लेटर, मी, मला लिहिलेलं आहे पत्र, त्यावेळेला मी काय यूज करते, मी, मला लिहिलं म्हणून मी इथं आय यूज करते का, राज रोट आय अ लेटर, तर ते सेंटेन्सच चुकीचं होतं, आय नाही येत कधी. ज्यावेळेला आपण ऑब्जेक्टिव्ह केसमधलं सेंटेन्स पाहत असतो त्यावेळेला जे प्रोनाऊन वापरलं जातं त्यावेळेला याच्यापैकीच प्रोनाऊन येतं, मी, हिम, हर, इट, यू, देम आणि अस. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता हेच सेंटेन्स आपण वेगवेगळे प्रोनाऊन जे आहेत ऑब्जेक्टिव्ह केसमधले ते वापरून पाहूयात. राज रोट मी अ लेटर, राज रोट हिम अ लेटर, राजने त्याला पत्र लिहिलं, तर राज रोट ही नाही येत किंवा हिज नाही येत, हिम येईल. ठीक आहे, त्याला पत्र लिहिलं. राजने तिला पत्र लिहिलं, राज रोट हर अ लेटर. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बेबी म्हणतो तर इट, इट्सचं इट्स नाही होत, इटच होतं. ठीक आहे, ज्यावेळेला आपण ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये असतो त्यावेळेला. त्याच्यानंतर राज रोट यू अ लेटर, यू तर सगळीकडे सेमच आहे. यू म्हणतो बाबा काही होऊ देत, मला काय माझा फॉर्म बदलायचा नाही, सिंग्युलर आहे मी यूच आहे, प्लुरल आहे मी यूच आहे, तुम्ही नॉमिनेटिव्ह केसमध्ये या मी यूच आहे, ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये या मी यूच आहे. ठीक आहे, राज रोट यू अ लेटर, राजने तुला पत्र लिहिले, राजने तुम्हाला पत्र लिहिले, सेम, राज रोट यू अ लेटर. राजने त्यांना पत्र लिहिले, दे, आता राज रोट दे अ लेटर नाही, देम, देच्या ऐवजी येणार देम, त्यांना पत्र लिहिले. राज रोट अस, राजने आम्हाला पत्र लिहिले, राज रोट अस अ लेटर. ठीक आहे, वी नाही येणार इथे, अस येणार. नॉमिनेटिव्ह केस समजली असेल, ऑब्जेक्टिव्ह केस समजली असेल. आता पॉझिटिव्हमध्ये समजून घेऊयात. व्हेन आय से दिस कार इज माइन, म्हणजे ती कार माझी आहे असं मी म्हणते. ती माझी कार आहे, त्यावेळेला माझी कार हे झालं ॲडजेक्टिव्ह, विशेषण. ती कार माझी आहे याच्यावरती मी हक्क दाखवत आहे. इथे काय होतं, हे पॉझिटिव्ह प्रोनाऊन. लक्षात घ्या, पॉझिटिव्ह प्रोनाऊन आणि पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये थोडासा डिफरन्स आहे. व्हेन आय से दिस इज माय कार, इट इज पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह. व्हेन आय से दिस कार इज माइन, इट इज पॉझिटिव्ह प्रोनाऊन. ठीक आहे, तर हा डिफरन्स अगदी छोटासा डिफरन्स आहे, तो लक्षात घ्यायचा आहे. माय, माइन, माय काय असेल,
ॲडजेक्टिव्हमध्ये जाईल माईन, पॉझेसिव्ह प्रोनाऊनमध्ये येईल पॉझेसिव्ह केस येईल. म्हणजे बऱ्याचदा ना असं सेंटेन्स दिलं जाईल आणि विचारलं जाईल की याच्यामध्ये केस कोणती आहे, तर पॉझेसिव्ह केस हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ज्यावेळेला मी म्हणते की दिस कार इज हिज, ही कार त्याची आहे जर मला म्हणायचं असेल तर इथे मी हिज वापरेन. ते बुक तिचं आहे, दिस बुक इज हर्स. ठीक आहे, दिस बुक इज हर्स. हर्स येतं बरं का, बऱ्याच जणांना असं वाटतं की हर येतं, हर्स. त्यानंतर इट्स, त्याचं आहे. इट्स म्हणजे ज्यावेळेला जनरली मी मगाशीच सांगितलं तुम्हाला बेबी, ॲनिमल वगैरे या ठिकाणी आपण ते वापरतो. युअर्स, दिस बुक इज युअर्स, दिस बुक इज युअर्स, दिस बुक इज युअर्स, हे तुझं पुस्तक आहे म्हणजे ह्याच्यावरती तुझा हक्क आहे. देन देअर्स, आता बुक झालं, सगळं झालं, आपण काय घेऊयात दुसरं. दिस बॅग इज देअर्स, ही बॅग त्यांची आहे. ठीक आहे. और दिस गार्डन इज देअर्स, हे त्यांचं गार्डन आहे, हे आमचं नाही आहे, त्यांचं आहे, देअर्स. आणि आर्स, दिस हाऊस इज आर्स, हे घर आमचं आहे. बऱ्याचदा आपण आवर म्हणतो. ठीक आहे, तर ते आपल्याला लहानपणापासूनची सवय असते, तर OUR ला आर म्हटलं जातं, नॉट आवर. ठीक आहे, आवर इज डिफरंट आणि आर्स इज डिफरंट. आर्स म्हटलं जातं. या गोष्टी मी पण नंतर शिकत गेले, मलाही सुरुवातीपासून येत नव्हतं. सो तुम्ही पण हळूहळू शिकाल. बरेचसे छोट्या गोष्टी असतात, अजूनही मी शिकते आणि माझ्यासोबत तुम्ही पण शिकता. ठीक आहे. तर तुमच्या प्रोनाऊन लक्षात आले असतील, पर्सनल प्रोनाऊन लक्षात आले असतील. पर्सनल प्रोनाऊनमध्ये 3 प्रकार. फर्स्ट पर्सन, द वन हू इज स्पीकिंग, हू इज ॲक्च्युली स्पीकिंग, आय आणि वी. ठीक आहे, फर्स्ट पर्सन. सेकंड पर्सन, हू इज लिसनिंग, और मी ज्याच्यासोबत बोलत आहे तो झाला सेकंड पर्सन. मग त्याच्यामध्ये कोण येईल, यू आणि यू, एक तर तू ऐकतोय किंवा तुम्ही ऐकताय. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर थर्ड पर्सन कोण येईल, ज्याच्याबद्दल आपण बोलत आहोत, ती व्यक्ती झाली थर्ड पर्सन. थर्ड पर्सनमध्ये कोण येईल मग, ही, शी, इट आणि दे. जर एकवचनी असतील ही, शी, इट येईल आणि जर अनेक लोकांबद्दल बोलत असू तर दे येईल. तर फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन समजलं असेल. नॉमिनेटिव्ह केस काय असते, ज्यावेळेला सर्वनाम हे कर्त्याचं काम करत असेल, ज्यावेळेला ते क्रियापदाच्या पूर्वी येत असेल, त्यावेळेला ती असेल नॉमिनेटिव्ह केस. ऑब्जेक्टिव्ह केस काय असेल, ज्या वेळेला प्रोनाऊन जे आहेत ते क्रियापदानंतर येत असेल, कर्माचं काम करत असेल, ते द्वितीयमध्ये असेल, म्हणजेच ते ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये असेल. ज्या वेळेला प्रोनाऊन हे एखाद्या नाऊनची मालकी दर्शवत असेल, त्यावेळेला त्याला आपण काय म्हणू, पॉझेसिव्ह केस. खूप पॉझेसिव्ह असणं एखाद्याच्या बाबतीत, असं जे आपण जनरली म्हणतो, तर ते तुम्हाला इथे पॉझेसिव्ह केस समजण्यासाठी येईल. थोडासा किचकट पार्ट आहे, खूप डिफिकल्ट वाटतो, पण जर तुम्ही मराठीतून कन्सेप्ट क्लिअर करून घेतला तर तुम्हाला हे खूप इझी वाटेल. फक्त नावं इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायच्यात. आता हे झालं पर्सनल प्रोनाऊन. त्याच्यानंतर प्रोनाऊनचा येतो पुढचा प्रकार. इथून पुढचे जे प्रकार आहेत ते थोडेसे इझी आहेत. ठीक आहे. रिफ्लेक्टिव्ह प्रोनाऊन. रिफ्लेक्टिव्ह प्रोनाऊन काय असतं, द ॲक्शन डन बाय द सब्जेक्ट अफेक्ट्स, रिॲक्ट्स और रिफ्लेक्ट्स अपॉन द सब्जेक्ट. जे कर्त्याने केलेली क्रिया असते ती त्याच्यावरतीच रिॲक्ट होते किंवा त्याच्यावरतीच रिफ्लेक्ट होते. म्हणजे मी एखादी कृती केली आणि ती माझ्यावरतीच रिॲक्ट झाली किंवा मला स्वतःलाच ती रिफ्लेक्ट झाली. म्हणजे एखादी गोष्ट मी स्वतःहून केली, आपण म्हणतो ना, मी स्वतः केलं, तू स्वतःहून तिथे गेला, त्यांनी त्यांनी काम करून घेतलं. तर हे जे शब्द आपण वापरतो मराठीमध्ये, त्याला थोडक्यात आपण काय म्हणतो, रिफ्लेक्टिव्ह प्रोनाऊन. हे जे आहे, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन, हे जे शब्द आहेत ना, हे तुम्हाला काय करायचे, जसेच्या तसे इंग्लिशमधूनच लक्षात ठेवायचे आहेत. बिलकुल यांना तुम्ही हे करू नका, म्हणजे मराठीमध्ये ट्रान्सलेट करायला जाऊ नका, कारण मग मराठीतून लक्षात राहील, इंग्लिशमधून नावच लक्षात नाही राहणार आणि तुम्ही विसरून जाल. ठीक आहे. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन काय असेल, द ॲक्शन डन बाय द सब्जेक्ट अफेक्ट्स, रिॲक्ट्स, रिफ्लेक्ट्स अपॉन द सब्जेक्ट. आय डिड मायसेल्फ, मी स्वतः केलं म्हणजे मीच केलेली आहे ती कृती आणि मी सांगते की मी स्वतः केलं. आय डिड मायसेल्फ. शी हर्ट हरसेल्फ, तिलाच हर्ट केलं. म्हणजे कृती ही तिनेच केलेली आहे आणि कोणावरती झालेली आहे कृती, तिच्यावरतीच झालेली आहे. दे गो देमसेल्फ, ते त्यांचे गेले म्हणजे मराठीमध्ये. तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, वेन आय से आय, त्यावेळेला आपल्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊनमध्ये काय येईल, माय सेल्फ. ज्यावेळेला मी म्हणेन वी, त्यावेळेला काय येईल, आवर सेल्फ्स. ठीक आहे. हे जे शब्द आहेत ना ते व्यवस्थित लक्षात ठेवा. आयसाठी काय येईल, माय सेल्फ. वीसाठी काय येईल, आवर सेल्फ्स. यूसाठी काय येईल, ज्यावेळेला यू सिंग्युलर असेल त्यावेळेला येईल युअर सेल्फ आणि ज्यावेळेला प्लुरल असेल त्यावेळेला येईल युअर सेल्फ्स. त्यावेळेला काय येईल, युअर सेल्फ्स. ठीक आहे. त्याच्यानंतर
आय झालं, वी झालं, यू झालं, ही हिमसेल्फ, शी हरसेल्फ इथे घेतलं आपण, शी हरसेल्फ, शी हर्ट हरसेल्फ, ही हर्ट हिमसेल्फ, ही हर्ट हिमसेल्फ, हरसेल्फ नाही येणार, ठीक आहे. इट सेल्फ, जे प्लुरल असतात तिथे मात्र आपण सेल्फ्स लावतो. त्याच्यानंतर वीचं घेतलं आपण आवर सेल्फ, यूचं घेतलं ही हिमसेल्फ, शी हरसेल्फ, दे देमसेल्फ्स आणि इट सेल्फ, इट सेल्फ. इट हे सिंग्युलरच असतं, ठीक आहे. तर हे काय करायचं प्रोनाऊन तुम्हाला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन ज्याच्या त्याच्या समोर लिहायचे. मात्र याच्यात पण थोडासा डिफरन्स आहे, कारण पुढचं जे येतं इम्फॅटिक प्रोनाऊन तर आपल्याला रिफ्लेक्सिव्ह आणि इम्फॅटिक जे आहे ते थोडंसं रिलेट करून लक्षात ठेवावं लागतं. ज्यावेळेला मी असं म्हणते की आय डिड इट माय सेल्फ, हे माझं मी केलं, त्यावेळेला मी नॉर्मली तुम्हाला सांगते की हे माझं मी केलं. ती तिची ती गेली, शी वेंट हरसेल्फ, शी वेंट हरसेल्फ, ती तिची ती गेली, मी काय सोडायला गेली नाही किंवा दुसरं कोणी सोडायला गेली नाही, ती तिची ती गेली. शी वेंट हरसेल्फ, तिची ती निघून गेली. हे मराठीतलं झालं, त्याला आपण रिफ्लेक्सिव्ह म्हणतो. पण जेव्हा आपण त्या कृतीवरती जोर देऊन बोलत असतो, त्या गोष्टीवरती आपल्याला एम्फसाइज करायचं असतं, जोर देऊन ती गोष्ट सांगायची असते, त्यावेळेला त्याला आपण एम्फॅटिक प्रोनाऊन म्हणतो, परिणामकारी प्रोनाऊन, सर्वनाम. मराठीतून नावं नाही लक्षात ठेवायची, तुम्हाला माहिती असं म्हणून सांगितलं. एम्फॅटिक प्रोनाऊन, पर्सनल प्रोनाउन्स यूज्ड फॉर एम्फसाइज. एखादी गोष्ट केली हे अतिशय परिणामकारकपणे ठामपणे सांगण्यासाठी जेव्हा आपण प्रोनाऊन यूज करतो त्यावेळेला त्याला आपण एम्फॅटिक प्रोनाऊन म्हणतो. बरं, आता इथे ज्या वेळेला मी म्हणते आय डिड माय सेल्फ, आय तर प्रोनाऊन आहेच, आय म्हणजे समजा सुप्रिया डिड इट हरसेल्फ, सुप्रिया तर आहेच, पण हरसेल्फ, आता हरसेल्फ हा शब्द आपण कोणासाठी वापरलाय, सुप्रियासाठी, म्हणजे तो प्रोनाऊन आहे. मुळात तो शब्द प्रोनाऊन आहे का हे फाइंड आउट करणं पण गरजेचं आहे. तर ज्यावेळेला आपण हरसेल्फ म्हणतोय तर ते आपण कोणासाठी तरी यूज केलेलं आहे. शी सुद्धा आपण कोणासाठी तरी यूज केलेलं आहे. हरसेल्फ आपण म्हणतो म्हणजे हे तिच्यासाठी यूज केलं, म्हणजे हे प्रोनाऊन आहे, पण आपण ही कृती तिने केलेली आहे किंवा तिने जी कृती केली त्या कृतीचा असर तिच्यावरतीच झालेला आहे हे दाखवण्यासाठी आपण यूज केलं आहे. त्यावेळेला आपण त्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन म्हणतो. आता हे आपल्याला ज्यावेळेला जास्त परिणामकारकपणे किंवा ते खूप ठामपणे किंवा त्याचा परिणाम, त्याची तीव्रता दाखवण्यासाठी ज्यावेळेला आपण हे प्रोनाऊन वापरतो, म्हणजे माय सेल्फ असेल, आवर सेल्फ असेल, युअर सेल्फ असेल, हर सेल्फ, हिम सेल्फ, इट सेल्फ, देम सेल्फ्स, ही जी प्रोनाऊन आहेत, हे प्रोनाऊन ज्यावेळेला आपण अतिशय एखादी गोष्ट परिणामकारकपणे सांगण्यासाठी वापरतो त्यावेळेला त्याला आपण एम्फॅटिक प्रोनाऊन म्हणतो. पर्सनल प्रोनाउन्स यूज्ड फॉर एम्फॅसिस. आता म्हणजे काय, आय माय सेल्फ डिड इट, ज्यावेळेला मी म्हणते आय डिड माय सेल्फ, माझं मी केलं, बट वेन आय से आय माय सेल्फ डिड इट, हे माझं मीच केलेलं आहे, मीच केलं आहे, माझं मीच केलं आहे, त्यावेळेला मी इथे जोर देते आय माय सेल्फ डिड इट. दुसरं कोणी मदत नाही केली मला, दुसऱ्या कोणी नाही केले, आय माय सेल्फ डिड इट, हे मी जास्त परिणामकारकपणे किंवा जास्त प्रभावीपणे सांगण्याचा प्रयत्न करते. दे देमसेल्व्स ॲडमिटेड इट, त्यांनी स्वतः ते मान्य केलं, त्यांना कोणी जबरदस्ती नाही केली, त्यांनी स्वतःच ते मान्य केलं, ठीक आहे. दे देमसेल्व्स ॲडमिटेड इट. ही हिमसेल्फ कट हिज फिंगर, त्यांनी स्वतःच त्याचं बोट कापलेलं आहे, दुसरं कोणी कापलेलं नाही आहे. म्हणजे आपण ज्या वेळेला असं म्हणतो एखादी गोष्ट नॉर्मली मी केलेली आहे, माझी मी केली, त्यावेळेला आपण नॉर्मल बोलतो, त्यावेळेला हे येईल रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. पण जेव्हा आपण त्या गोष्टीवरती जोर देऊन सांगतो त्यावेळेला हे येईल एम्फॅटिक प्रोनाऊन. लक्षात येते. तर अशी खूप सगळी हे असतात, उदाहरणं असतात, एक्झाम्पल असतात जी तुम्हाला बुकमधून रीड करायची आहेत आणि त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची. थोडी प्रॅक्टिस केली की हे इझी वाटायला लागेल. त्याच्यानंतर इथं डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन. इझी आहे, खूप इझी आहे. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन कशासाठी असतं, यूज्ड टू पॉइंट आउट पर्सन्स ऑर थिंग्स. यूज्ड टू पॉइंट आउट पर्सन्स ऑर थिंग्स, एखादा पर्सन और एखादी थिंग, एखादी वस्तू जी आहे त्याला पॉइंट आउट करण्यासाठी जे प्रोनाऊन आपण वापरतो, त्यांना दर्शवण्यासाठी, दर्शक सर्वनामे डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे, ती जे प्रोनाऊन असतात त्यांना आपण काय म्हणतो, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन. मग याच्यामध्ये कोण कोण येईल, दिस, दॅट, दीज, दोज, सच, यॉन्डर. दिस कधी असतं, ज्यावेळेला मी जवळची वस्तू सांगते, दिस इज अ पेन, दिस इज अ पेन. आता या पेनला काहीतरी नाव आहे ना, ब्ल्यू मार्कर आहे, हा ब्ल्यू बोर्ड मार्कर आहे, तर याला काहीतरी स्वतःचं नाव आहे, पण मी त्याच्या ठिकाणी काय यूज केलेलं आहे, दिस. करेक्ट. ज्यावेळेला मी जवळची वस्तू दाखवत आहे आणि ती सिंग्युलर आहे त्यावेळेला येतं दिस. ज्यावेळेला मी दूरची वस्तू दाखवत आहे
आणि सिंग्युलर येतं त्यावेळेला वापरतो आपण दॅट. म्हणजे आता मी फोनमध्ये रेकॉर्ड करते, फोन माझ्यापासून थोडासा दूर आहे, म्हणजे दॅट इज मोबाईल. आता त्या मोबाईलला काहीतरी नाव असेल, कुठल्या तरी कंपनीचं असेल, त्याचं स्वतःचं असं काहीतरी नाव आहे, त्याच्या ठिकाणी मी दॅट वापरते. दॅट इज मोबाईल हे मी दाखवण्यासाठी वापरते. सो दॅट इथे काय आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. दिस कधी येईल, जवळची वस्तू सिंग्युलर आहे दिस, दूरची वस्तू सिंग्युलर आहे दॅट. वेन आय से दीज, आता समजा इथे एकच पेन आहे, आता मी बाकीचे पेन समजा तुम्हाला दाखवले. ज्यावेळेला आपण सिंग्युलरसाठी यूज करतोय त्यावेळेला दिस येईल. ज्यावेळेला मी असं म्हणते दीज आर पेन्स, दीज आर पेन्स म्हणजे आता खूप सगळे आहेत ना, प्ल्युरल. सो जवळची वस्तू दाखवताना दीज झालं. पण हेच जर मला दूरचं दाखवायचं असेल तर मग मी काय यूज करेन, दोज. दोज दूरचं दाखवायचं असेल तर दोज. सच म्हणजे सेम, हे असंच आहे. यॉन्डर पलीकडे, पलीकडे. ठीक आहे, तर हे प्रोनाउन्स जे आहेत ते आपण काहीतरी दर्शवण्यासाठी वापरतो. सो त्यांना आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स असं म्हणतो. मग याच्यामध्ये सेंटेन्स जर आपण पाहिले, दिस इज अ बॉय, दिस इज अ बॉय, दॅट इज अ मॅन, तिकडे आहे दूर. तर याचे सेंटेन्सेस ऑलरेडी आपण ज्यावेळेला मी तुम्हाला एक्सप्लेन केली डेफिनेशन, त्याच वेळेला मी सांगितलं की दिस म्हणजे काय, दॅट म्हणजे काय. ठीक आहे, यॉन्डर इज माय हाऊस, पलीकडे माझं घर आहे. मग माझं घर आहे, माझ्या घराला मी काहीतरी नाव दिलेलं असेल. सो हाऊस इज अ नाऊन, हाऊससाठी मी इथे काय वापरलेलं आहे, यॉन्डर. ठीक आहे, तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन तुमच्या लक्षात आले असतील. आपण क्विकली ना हे 3 रिवाइज करून घेऊयात. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन काय असेल, द ॲक्शन डन बाय द सब्जेक्ट अफेक्ट्स, रिॲक्ट्स, रिफ्लेक्ट्स अपॉन द सब्जेक्ट. एखादी ॲक्शन जी सब्जेक्टने किंवा कर्त्याने केलेली आहे ती त्याच्यावरतीच रिॲक्ट होते किंवा त्याच्यावरतीच घडत असते, त्यावेळेला आपण त्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणतो. शी हर्ट हरसेल्फ, शी बीट हरसेल्फ, तिने स्वतःलाच मारून घेतलं, तिने तिलाच मारून घेतलं. ठीक आहे, सो हे जे हरसेल्फ आहे, माय सेल्फ आहे, देमसेल्फ आहे, आवर सेल्फ आहे, युअर सेल्फ आहे, हे सगळे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहेत. पण ज्यावेळेला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आपण अधिक परिणामकारकपणे एखादी गोष्ट सांगण्यासाठी वापरतो त्यावेळेला ते होतात इम्फॅटिक प्रोनाउन. आय माय सेल्फ डिड इट, मी हे स्वतः केलं आहे, दुसरं कोणी हेल्प नाही केली आहे मला. आय माय सेल्फ डिड इट, दे देमसेल्व्स ॲडमिटेड इट. ही हिमसेल्फ कट हिज फिंगर, त्याने स्वतःच त्याचं बोट कापलेलं आहे, मी काही गेलो नव्हतो कापले किंवा दुसरं कोणी कापलेलं नाही. म्हणजे हे आपण अधिक प्रभावीपणे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन काय आहे, ज्यावेळेला आपण काहीतरी डेमॉन्स्ट्रेट करतो, काहीतरी दर्शवत आहोत त्यावेळेला डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे. यूज्ड टू पॉईंट आउट पर्सन्स ऑर थिंग्स, दिस, दॅट, दीज, दोज, सच, यॉन्डर हे येतात. त्यानंतर येतं इनडेफिनेट प्रोनाउन, त्याला इनडेफिनाईट पण म्हणतात, काही ठिकाणी इनडेफिनेट पण म्हणतात, आपण नॉर्मली इनडेफिनेट म्हणतो. तर इनडेफिनेट प्रोनाउन. इनडेफिनेट प्रोनाउनमध्ये काय 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 येतं, समवन, समबडी, समथिंग, वन, एनीवन, एनीबडी, एनीथिंग, मेनी, नन, नोबडी, नथिंग, फ्यू, एव्हरीवन, एव्हरीबडी, एव्हरीथिंग, सम, ऑल, अदर्स. एवढे सगळे आले. मग एवढे सगळे कसे लक्षात ठेवायचे, एवढे सगळे लक्षात नाही ठेवायचे, आपण फक्त समजून घ्यायचं इनडेफिनेट म्हणजे काय. ज्या वेळेला एखादं प्रोनाउन असं आहे जे यूज केले पण ते नक्की कोणासाठी यूज केले, त्याच्या पाठीमागे असणारे नाऊन आपल्याला माहिती नाही आहेत, त्यावेळेला त्याला आपण इनडेफिनेट प्रोनाउन म्हणतो. आपण एक्झाम्पल पाहूया. नो बडी वेंट देअर, तिकडे कोणीही गेलं नाही, नो बडी वेंट देअर. आता नो बडी जेव्हा मी म्हणते त्या नो बडीमध्ये खूप सगळे नाऊन आले ना. नो बडी वेंट देअर, तिकडे कोणी नाही गेलं, मग कोणीच नाही गेलं, एखादी व्यक्ती असेल किंवा अनेक व्यक्ती असतील. बट दॅट नो बडी, जे कोणी गेलं नाही ती व्यक्ती आपल्याला माहिती आहे का, तिचं नाव आपल्याला माहिती आहे का, ती मुलगा आहे, मुलगी आहे, नथिंग, आपल्याला काहीच माहिती नाही. सो नो बडी हे कुठल्या तरी नाऊनसाठीच वापरले म्हणून ते प्रोनाउन आहे, पण ते नक्की कुठल्या नाऊनसाठी वापरलं आहे दॅट वी डोंट नो, म्हणून ते काय झालं इनडेफिनेट प्रोनाउन. लक्षात येते. इफ आय से समवन वॉज स्टँडिंग देअर, समवन वॉज स्टँडिंग देअर, तिकडे कोणीतरी उभं होतं, बट हू वॉज दॅट पर्सन, आय डोंट नो द नेम, मला माहितीच नाही की तिकडे कोण उभं होतं, बट मला एवढं माहिती की कोणीतरी उभं होतं. समवन वॉज स्टँडिंग देअर, तर समवन काय झालं इनडेफिनेट प्रोनाउन झालं. असंच समबडी, समथिंग, ठीक आहे. असेच सम आर हॅपी, अदर्स आर नॉट, काही लोक हॅपी आहेत, काही लोक नाही आहेत, म्हणजे काही लोक हॅपी आहेत, बाकीचे नाही आहेत. सो हे जे सम आर हॅपी आहेत, सम म्हणजे कोण आहेत, वी डोंट नो देअर नेम्स, आपल्याला माहितीच नाही त्यांचं नाव काय आहे. सम आर हॅपी, काही हॅपी आहेत, तर ते जे काही आहेत तर त्या काही लोकांना त्यांची नावं आहेत ना, पण ती आपल्याला माहिती नाही आहेत की नक्की काय आहेत, म्हणून आपण याला इनडेफिनेट प्रोनाउन असं म्हणतो. ठीक आहे. अदर्स आर नॉट, अदर्स आर नॉट हॅपी, पण ते अदर्स कोण आहे तेही आपल्याला माहिती नाही. सो अदर्स काय झालं इनडेफिनेट प्रोनाउन. तसेच आपण बाकीचे पण वापरतो. ऑल,
ऑल वेअर प्रेझेंट, सगळेजण प्रेझेंट होते, पण सगळे कोण, त्यांची नावं माहिती आहेत का नाही, सगळ्यामध्ये सगळीच नावं आली. सो ऑल हे तर प्रोनाउन आहे, पण ते कोणासाठी वापरले एक्झॅक्टली हे आपल्याला माहिती नाही, ते नाऊन आपल्याला माहिती नाही आहे. सो हे काय झालं, इनडेफिनेट प्रोनाउन. समजते, खूप इझी आहे, त्याला किचकट नका बनवू, तुमच्या भाषेमध्ये समजून घ्या, समजून जाईल. हे वर्ड लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्ही आता जर समजा तुम्हाला कुठेतरी असं एखाद्या याच्यातलं दिसलं, नन आहे, नोबडी आहे, नथिंग आहे, फ्यू, एव्हरीवन, फ्यू वर प्रेझेंट, अदर्स वर ॲबसेंट. काही जण प्रेझेंट होते, काही जण ॲबसेंट होते. फ्यू वर प्रेझेंट, अदर्स वर ॲबसेंट, असं एखादं सेंटेन्स घेऊन. तर ते तुम्हाला माहितीच नाही आहे की हे प्रोनाउन कुठल्या कॅटेगरीतलं आहे, बट ॲटलिस्ट तुम्ही गेस करू शकता ना, अरे हां फ्यू लिहिले, मग इथे कुठलं नाऊन असेल, माहिती नाही. फ्यू म्हणजे कोण आहे, नाव काय, त्याच्यामध्ये नाऊन कुठलं आहे माहितीच नाही, मग हे कुठल्या कॅटेगरीमध्ये जाईल, इनडेफिनेटमध्ये जाईल. लक्षात येते. तर खूप इझी आहे, फक्त अंडरस्टँड करून घ्या कन्सेप्ट, आपोआप लक्षात राहील. हे सगळं पाठने करत बसायचं, याचं मिनिंग तर तुम्हाला माहिती असतं, सोपे सोपे शब्द आहेत. समवन, समबडी, समथिंग, वन डज नॉट नो व्हॉट टू रीड. एखाद्याला माहितीच नाही की काय वाचा, वन डज नॉट नो व्हॉट टू रीड. मग आता इथे जे आपण वन यूज केलं, आपल्याला माहिती आहे का हे वन म्हणजे कोण आहे, नाही, पण ते कोणीतरी आहे की ज्याला माहिती नाही की नक्की काय वाचायचं, तर वन काय आलं मग, इनडेफिनेट. तर अशा पद्धतीने हे प्रोनाउन ज्यावेळेला सेंटेन्समध्ये यूज केले असतात तर तुम्हाला लगेच ते ओळखता येतात की हे नक्की कुठले प्रोनाउन आहेत, कारण त्याच्यासाठीचं जे नाऊन असतं ते आपल्याला नाऊन माहिती नसतं. ठीक आहे. त्यानंतर इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन, खूप इझी आहे इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन. इंट्रोगेट करणं, आपण एखाद्याला प्रश्न वगैरे विचारतो, इंट्रोगेटिव्हमध्येच प्रश्न हा शब्द येतो, म्हणजे प्रश्नार्थक आहेत, म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी जे प्रोनाउन वापरले जातील ते काय येतील, इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स. मग कसे असतील, यूज्ड फॉर आस्किंग क्वेश्चन्स, इझी आहे, जे क्वेश्चन विचारण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी वापरले जातील प्रोनाउन ते कशामध्ये येतील, इंट्रोगेटिव्हमध्ये येतील. हू इज शी, इफ आय एम सेईंग शी इज प्रिया, आय नो शी इज प्रिया. ठीक आहे. पण आपण काय विचारतो, हू इज शी, म्हणजे आता इथे शी तर प्रोनाउन आहेच, जे की बेसिक आहे, बट हू इज शी, हूच्या ठिकाणी काय येते, प्रिया. म्हणजे प्रिया या नावासाठी, ते नाव जाणून घेण्यासाठी आपण हू वापरले, म्हणून हू काय येते, प्रोनाउन येते. व्यवस्थित लक्षात घ्या, इथे कन्फ्युजन होऊ शकतं. हुज कार इज दिस, दिस इज रेशमाज कार. आपण असं सेंटेन्स घेऊया, समजा कुठे लिहू, इकडे दिसतंय का, दिस इज रेशमाज कार, ही रेशमाची कार आहे. आपण काय विचारतोय, ती कार कोणाची आहे, उत्तर काय येणार आहे, रेशमा. म्हणजे जे आन्सर येईल ते नाऊन असतं. ज्यावेळेला असा एखादा क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतो, ज्या क्वेश्चनचं आन्सर हे नाऊन असेल, हुज कार इज दिस, रेशमाज कार. ज्या वेळेला त्या क्वेश्चनचं आन्सर हे नाऊन असेल, त्यावेळेला जे पण WH वर्ड वापरलेला असेल तो असेल आपला इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन. लक्षात येते. whom did I see, I saw राम. whom did I see, मी कोणाला पाहिलं, मी रामला पाहिलं. होमचा आन्सर काय येते, राम. इथे नाऊन येते. लक्षात येते. मग ज्या पण क्वेश्चनचं आन्सर हे नाऊन येत असेल, त्या क्वेश्चनचा जो WH वर्ड असेल तो इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन असेल. लक्षात ठेवा. कळतंय. खूप इझी आहे, थोडं समजून घ्या. असेच खूप सगळे एक्झाम्पल पहा, तुम्हाला इझी जाईल ते. हू इज शी, आन्सर काय येते, प्रिया. शी इज प्रिया. म्हणजे हूचा आन्सर काय येते, हूच्या ठिकाणी वर्ड कोणता येतो, प्रिया. हुज कार इज दिस, रेशमाज कार. मग आता हुजच्या ठिकाणी काय येते, नाऊन येते, रेशमा. whom did I see, I saw राम. कोणाला पाहिलं मी, रामला पाहिलं. सो whomच्या ठिकाणी काय येते, राम येते, म्हणजे नाऊन येते. सो हे जे वर्ड आहे WH वर्ड्स, हे आपण नाऊनसाठी वापरलेत. आणि आपली प्रोनाऊनची डेफिनेशनच काय म्हणते, अ वर्ड विच इज युज्ड इन्स्टेड ऑफ नाऊन. मग इथे हा जरी क्वेश्चन विचारण्यासाठी वापरला असेल तरी सुद्धा तो इन्स्टेड ऑफ नाऊन आहे ना, नाऊनचं सबस्टिट्यूट आहे, म्हणून तो इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन होतो. आणखी काही सेंटेन्सेस पहा, ज्यावेळेला आपण WH क्वेश्चन्स पाहू तिथे आपले WH जे आहेत, जे पण क्वेश्चन किंवा जे वर्ड आहेत ते तुमचे क्लिअर होऊन जातील. त्यानंतर इथे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन काय असतं, युज्ड टू रेफर पर्सन्स ऑर थिंग्स ॲट अ टाइम. म्हणजे एका वेळेला आपल्याला एकाच व्यक्ती, म्हणजे खूप सगळ्या व्यक्ती आहेत त्याच्यातून आपल्याला एकाच व्यक्तीला रेफर करायचं आहे, त्यासाठी जे प्रोनाऊन वापरलं जाईल ते असेल डिस्ट्रीब्युटिव्ह. डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह
प्रोनाऊन डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, विभागणी करायची आहे. मग खूप सगळे व्यक्ती आहेत, त्याच्यातून आपल्याला एक एक सिलेक्ट करायचं आहे. ईच, तर त्याला आपण काय म्हणू, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन. ठीक आहे. ईच ऑफ अस विल गेट शेअर, आपल्यापैकी प्रत्येकाला शेअर मिळेल. ईच ऑफ अस विल गेट शेअर. ईच, आता आपल्यापैकी प्रत्येकाला, समजा इथे 10-15 लोक आहेत आणि प्रत्येकाला मिळेल. ज्यावेळेला आपण प्रत्येकाला म्हणतो, याच्यामध्ये प्रत्येकाला त्याचं स्वतःचं नाऊन आहे, पण इथे प्रत्येकाचं नाऊन घेण्याऐवजी, प्रत्येकाचं नेम घेण्याऐवजी आपण ईच वापरलेलं आहे. लक्षात येते. ईदर ऑफ दीज मेन्स मे रिजेक्टेड, ईदर ऑफ दीज मेन मे रिजेक्टेड, याच्यापैकी कोणीतरी एक जण रिजेक्ट होणार आहे. आता ईदर आणि नीदर हे जे असतात, आपल्याकडे लहानपणापासून आपण आयदर आणि नायदर शिकलेलो असतो. इट इज ईदर अँड नीदर, आयदर अँड नायदर नाही. मी पण आयदर आणि नायदरच म्हणायचे, त्यानंतर मी हे शिकले. ठीक आहे. तर ईदर आणि नीदर जे असतात ना, हे बेसिकली दोन व्यक्तींसाठी वापरले जातात. ठीक आहे. ईदर ऑर आपण पाहणार आहोत, नीदर नॉर पाहणार आहोत. तिथे तुमच्या लक्षातच येईल, एकतर हे किंवा ते. ईदर ऑफ दीज मेन, दोन माणसं आहेत, या दोघांपैकी एकच असेल, तर तिथे म्हणजे आपल्याला ज्यावेळेला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणतो त्यावेळेला अनेकांपैकी एक किंवा दोघांपैकी आपल्याला फक्त एकाचीच निवड करायची आहे, त्यावेळेला आपण हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन वापरतो. मग याच्यामध्ये कोण कोण येतं, ईच येतं, ईदर येतं, नीदर येतं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रकार येतो रिलेटिव्ह प्रोनाऊन. यूज्ड टू जॉईन टुगेदर टू सेंटेन्सेस. रिलेटिव्ह प्रोनाऊन ते प्रोनाऊन असतात जे दोन सेंटेन्सेस एकत्र जोडण्यासाठी वापरले जातात. याच्यामध्ये पहिल्या सेंटेन्समध्ये जे नाऊन दिलेलं असेल तर त्या सेंटेन्सला रेफर करण्यासाठी, त्या सेंटेन्सचा त्या नाऊनला रेफर करण्यासाठी आणि दुसरं सेंटेन्स जोडण्यासाठी जनरली आपण हे रिलेटिव्ह प्रोनाऊन्स वापरतो. द मॅन हू लिव्ड हिअर डाईड लास्ट मंथ. तो माणूस जो इथे राहत होता तो लास्ट मंथमध्ये वारला, म्हणजे मेला. द मॅन हू लिव्ड, म्हणजे इथे त्या माणसाबद्दल आपण बोलत आहोत, त्याला काहीतरी नाव आहे. हू लिव्ड हिअर, आता इथे हू आहे, पण हा क्वेश्चन विचारण्यासाठी वापरलाय का, नाही. आपण फक्त त्याचा रेफरन्स देतोय, आपण त्याच्याबद्दलची एक्स्ट्रा माहिती सांगतोय. द मॅन हू लिव्ड हिअर डाईड लास्ट मंथ. तो माणूस जो की इथे राहत होता. ठीक आहे. तर ही जी असतात ना रिलेटिव्ह, संबंधी सर्वनाम, तुम्ही मराठीतून वाचा, तुम्हाला इंग्लिशमध्ये लगेच लक्षात येईल. ही इज राज हू इज माय बेस्ट फ्रेंड. तो तिथे उभा असणारा मुलगा आहे ना, तो राज आहे. हू इज माय बेस्ट फ्रेंड, म्हणजे पहिलं सेंटेन्स आहे ही इज राज, हू इज माय बेस्ट फ्रेंड. दुसरा सेंटेन्स जोडण्यासाठी मी हूचा वापर केला आहे, पण हे हू कोणासाठी आलेलं आहे, राजसाठी. सो नाऊनसाठी आले, दिस इज प्रोनाऊन. ठीक आहे. द कॅट विच इज स्टँडिंग देअर इज आर्स. ते कॅट जे आहे, जे तिकडे उभं आहे ते आमचं आहे, म्हणजे ते मांजर जे तिकडे उभे आहे. आता ते आणि जे हे झाले रिलेटिव्ह. आपण संबंधी सर्वनाम जेव्हा पाहतो, हा संबंधी सर्वनाम मराठीमध्ये, तर सेम तसंच इथे प्रोनाऊन आहे रिलेटिव्ह प्रोनाऊन. ठीक आहे. द कॅट विच इज स्टँडिंग देअर. द कॅट, ते कॅट आहे, त्याचं काहीतरी नाव असेल ना, आमचं कॅट आहे म्हटल्यानंतर मणी वगैरे, तर विच इज स्टँडिंग देअर त्याला मी रेफर करते आणि मी पुढचं सेंटेन्स जोडते. सो द प्रोनाऊन यूज टू जॉईन टुगेदर टू सेंटेन्सेस इज कॉल्ड रिलेटिव्ह प्रोनाऊन. लक्षात आलं. आणि त्यानंतर शेवटचं येतं रेसिप्रोकल प्रोनाऊन. एक्सप्रेस अ म्युच्युअल ऑर रेसिप्रोकेटेड रिलेशनशिप. आता एखादी रेसिप्रोकेटेड रिलेशनशिप, परस्पर संबंध, दोन व्यक्तींमधला परस्पर संबंध किंवा अनेकांमधला परस्पर संबंध दर्शवण्यासाठी जी सर्वनामं वापरली जातात त्यांना आपण रेसिप्रोकल प्रोनाऊन असं म्हणतो. ठीक आहे. मग याच्यामध्ये इच अदर, वन अनदर, म्हणजे एकमेकांसोबत, हे जे प्रोनाऊन असतात ना त्यांना आपण रेसिप्रोकल. हे एवढं इम्पॉर्टंट नाही आहे कारण याच्याबद्दल कुठे क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळत नाहीत, पण हे दिले बुकमध्ये तर आपण हे करतो. ठीक आहे. द टू गर्ल्स हेटेड इच अदर. तर दोघी एकमेकांचा खूप तिरस्कार करतात. वी मस्ट ऑल ट्रस्ट वन अनदर. आपण सर्वांनी एकमेकांवरती ट्रस्ट केलं पाहिजे, एकमेकांवरती विश्वास ठेवला पाहिजे. म्हणजे आता इथे ज्यावेळेला वन अनदर म्हणतो आपण एकमेकांवरती, त्यावेळेला हे जे कोणी ट्रस्ट ठेवणारे आहेत हे नाऊन आहेत ना, पण त्यांच्यासाठी आपण कुठला प्रोनाऊन वापरलेला आहे, वन अनदर. ज्यावेळेला इच अदर म्हणतो, तुम्ही दोघांनी एकमेकांवरती विश्वास ठेवला पाहिजे. सो हे जे दोघं आहेत ते कुठले तरी दोन नाऊनच असणार आहेत, पण त्यांच्यासाठी आपण त्यांची नावं न घेता आपण इच अदर वापरले. सो इथे कुठलं येईल, रेसिप्रोकल प्रोनाऊन येईल. ठीक आहे. खूप इझी आहे. आपण क्विक रिवाईज करूयात. हे प्रोनाऊन म्हणजे काय असतं,
द वर्ड विच इज यूज्ड इन्स्टेड ऑफ नाउन, नामाच्या ठिकाणी वापरला जाणारा शब्द हा असतो प्रोनाउन. सबस्टिट्यूट फॉर नाउन ते काय असेल, प्रोनाउन असेल. याच्यामध्ये पहिला प्रकार येतो पर्सनल प्रोनाउन. पर्सनल प्रोनाउन जे आहेत ते 3 प्रकारचे येतात. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. बोलणारा जो बोलत आहे तो असेल फर्स्ट पर्सन म्हणजे एक तर मी किंवा आम्ही. ज्याच्याशी बोलत आहे तो असेल सेकंड पर्सन म्हणजे यू और यू, तू किंवा तुम्ही. ज्याच्याबद्दल बोलत आहोत तो असेल थर्ड पर्सन, ही, शी, इट, दे. क्लिअर आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं केसेस ऑफ प्रोनाउन्स. प्रोनाउनच्या विभक्ती काय असतात. नॉमिनेटिव्ह केस कधी असते, ज्या वेळेला प्रोनाउन कर्ता म्हणून काम करत असतं, ज्यावेळेला ते क्रियापदाच्या पूर्वी येत असतं त्यावेळेला ते प्रथम येत असतं आणि त्यावेळेला त्याला आपण नॉमिनेटिव्ह केसमध्ये आहे असं म्हणतो किंवा ते सेंटेन्स आपण नॉमिनेटिव्ह केसचं आहे म्हणू. ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये कधी असेल, ज्यावेळेला क्रियापदाच्या नंतर येईल. पण ज्यावेळेला नॉमिनेटिव्ह केसमध्ये येतं त्यावेळेला आय, वी, यू, शी, ही, इट, दे हे नाही येत. त्यावेळेला काय येतं, मी, हिम, हर, इट, यू, देम आणि अस. सॉरी, ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये. ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये काय येतं, मी, हिम, हर, इट, यू, देम, अस. ज्यावेळेला ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये येतं, ज्यावेळेला क्रियापदाच्या नंतर प्रोनाउन येतं त्यावेळेला ते ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये असेल, त्यावेळेला ते कर्माची भूमिका म्हणजे ऑब्जेक्टचं काम करत असतं. पजेसिव्ह केस कधी असते, ज्यावेळेला त्या नाऊनची मालकी दाखवली जाते की हे माझं आहे, त्याच्यावरचं पजेसिव्हनेस दाखवला जातो. पजेसिव्ह ते माझं आहे, स्वामित्व दर्शवलं जातं, त्यावेळेला आपण पजेसिव्ह केस म्हणतो. म्हणजे काय, माइन, हिज, हर्स, इट्स, युअर्स, देअर्स, आर्स. दिस कार इज माइन, दिस बंगलो इज आर्स. हा आमचा बंगला आहे, म्हणजे आपण हक्क सांगत आहोत. ठीक आहे, ती कुठली असेल, पजेसिव्ह केस. मिनिंग समजलं तुम्हाला लगेच याचं, म्हणजे कसाही क्वेश्चन आला तरी तो तुम्हाला सोडवता येतो. त्यानंतर तर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन काय असेल, ज्यावेळेला एखादी ॲक्शन ही त्या कर्त्याने स्वतःच केलेली असेल किंवा त्याच्यावरतीच झालेली असेल त्यावेळेला आपण त्याला काय म्हणू, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. मग याच्यामध्ये आय डिड माय सेल्फ, आय वेंट माय सेल्फ, मी गेले. आय टीच माय सेल्फ, मी माझं मलाच शिकवलं. ठीक आहे, मी शिकवलं असं. आय शिकवते, शिकवलं नाही, आय टीच. आय टॉट माय सेल्फ म्हटलं तर शिकवले झालं. परत आपण ज्यावेळेला हे पाहणार आहोत, टेन्स पाहणार आहोत त्यावेळेला हे तुमच्या लक्षात येईल, टीच काय असतं, टॉट काय असतं. ठीक आहे. त्यानंतर इम्फॅटिक प्रोनाउन काय असतं. इम्फॅटिक प्रोनाउन रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्सच असतात, मात्र आणखी प्रभावी, आणखी परिणामकारकपणे ते सांगण्यासाठी, जोर देऊन सांगण्यासाठी वापरले जातात, तेव्हा त्यांना आपण इम्फॅटिक प्रोनाउन म्हणतो. जसं की आय माय सेल्फ डिड इट, हे माझं मी केलंय. आय टीच माय सेल्फ, मी शिकवलंय, माझं मी शिकवते, दुसरं कोणी हेल्प नाही करत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डेमॉन्स्ट्रेटिव्ह काय येतं, ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट पॉईंट आउट करतो, ज्यावेळेला आपण ती गोष्ट दाखवतो, दाखवण्यासाठी यूज करतो त्यावेळेला दिस, दॅट, डीज, दोज, सच, यॉन्डर हे येतात. इनडेफिनिट काय येतं, ज्यावेळेला ते प्रोनाउन कुठल्या नावासाठी वापरलेलं आहे, कुठल्या नाऊनसाठी यूज केले ते आपल्याला माहिती नसतं. मग त्याच्यामध्ये समबडी येईल, समथिंग येईल, वन, एनीबडी, एनिथिंग, खूप सगळे आहेत जे मी इथे दिलेले आहेत. हे सगळे तुम्हाला सेंटेन्समध्ये वापरायचे आहेत आणि ग्रुपवरती सेंड करायचे आहेत किंवा कमेंटमध्ये सुद्धा सेंड करू शकता. ठीक आहे. याच्यामध्ये नोबडी वेंट देअर, तिकडे कोणीही गेले नाही. समबडी वेंट देअर, तिकडे कोणीतरी गेलं आहे, बट हू वेंट देअर, आय डोंट नो हू वॉज दॅट, म्हणजे आपल्याला माहितीच नाही ते कोणासाठी वापरले. सो नोबडी, समबडी त्याच्यामध्ये येतं काय, इनडेफिनेटमध्ये येतं. इंट्रोगेटिव्ह, ज्यावेळेला त्या प्रश्नाचं उत्तर हे एखादं नाऊन येणार असेल त्यावेळेला प्रश्न विचारण्यासाठी वापरलेला जो शब्द असतो तो काय असेल, इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन, युज्ड फॉर आस्किंग क्वेश्चन्स. हू इज शी, शी इज प्रिया, प्रियासाठी काय आलं मग हू आलंय, हू इज शी, सो हू. ठीक आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन, युज्ड टू रेफर पर्सन्स ऑर थिंग्स ॲट अ टाइम. खूप सगळे पर्सन्स आहेत पण त्याच्यातल्या प्रत्येकाला आपल्याला रेफर करायचं. आपण प्रत्येकाची नावं घेत बसू का. तुम्ही सगळेजण इथे प्रेझेंट आहात आणि मी म्हणते की प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करायचे, मग मी प्रत्येकाचं नाव घेत बसेन का, नाही. ईच ऑफ यू विल लाईक दिस व्हिडिओ, तुमच्यापैकी प्रत्येकजण व्हिडिओ लाईक करेल. ठीक आहे. मग आता ईच ऑफ यू म्हणजे काय आलं, इथे तुम्हाला प्रत्येकाला मी इथे रेफर केलं तर ते कुठलं आलं, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आलं, कारण इथे मी तुम्हाला प्रत्येकाला डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे वेगळं वेगळं. रिलेटिव्ह प्रोनाउन, जे, ते, हे, ते आपण जे म्हणतो ना अशी मराठीमध्ये, तर तीच प्रोनाउन इंग्लिशमध्ये रिलेटिव्ह प्रोनाउन्स म्हणून वापरले जातात. द कॅट विच इज स्टँडिंग देअर, द डॉग विच इज रनिंग देअर इज आस, तो कुत्रा जो पळत आहे तिकडे तो आमचा आहे. ठीक आहे. तर आपण नाऊन किंवा ते जे ऑब्जेक्ट आहे ते आपण दाखवत आहोत. ऑब्जेक्ट आय मीन थिंग. ठीक आहे. ऑब्जेक्ट म्हणजे इथे कर्मणे, ती जी काही वस्तू आहे किंवा जो काही पर्सन आहे त्याच्याकडे आपण पॉईंट आउट करतोय आणि त्याच्याबद्दल माहिती सांगणारं दुसरं सेंटेन्स आपण ॲड करतोय त्यावेळेला रिलेटिव्ह प्रोनाउन. आणि रेसिप्रोकल प्रोनाउन एक्सप्रेस अ म्युच्युअल ऑर रेसिप्रोकेटेड रिलेशनशिप, दोघांमधले एकमेकांमधले संबंध दर्शवणारं जे असेल, परस्पर संबंध दर्शक सर्वनाम
मराठीमध्ये रेसिप्रोकल प्रोनाऊन. ठीक आहे, तर हे जे वर्ड्स आहेत ते तुम्ही इंग्लिशमधूनच लक्षात ठेवा, मराठीमध्ये लक्षात ठेवण्याच्या भानगडीत पडू नका. कन्सेप्ट मराठीतून समजून घ्या, ॲटोमॅटिकली तुम्हाला इंग्लिशमध्ये समजेल, पण लक्षात ठेवताना इंग्लिशमधूनच लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आय होप प्रोनाऊन बऱ्यापैकी सोपं करून मी सांगितलं, बऱ्यापैकी नाही खूप सोपं करून मी सांगितलं आणि तुम्हाला सांगता सांगता सगळं माझं पाठही झालेलं आहे. तर तुम्हाला पण हे समजलं असेल आणि बऱ्याचशा गोष्टी स्पेसिफिकली नॉमिनेटिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस, पॉझिटिव्ह केस हे कधीच आपल्याला समजत नाही, कारण असं कोणी समजूनच सांगत नाही. ठीक आहे, तर ते मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे, पण तरीसुद्धा मी एकदा परत सांगते तुम्हाला की मराठीतून विभक्ती जे आहे, कर्ता कर्म या पण कन्सेप्ट ज्या आहेत आणि प्रथमा द्वितीया या ज्या विभक्ती असतात, कारण पुढे जाऊन आपल्याला षष्टी वगैरे पण, षष्टी म्हणजे पॉझिटिव्हमध्येच येतं ते, माझा, माझी, जा, चाची, चे हे जे आपण पाहतो षष्टीमध्ये मराठीच्या, तर तेच इंग्लिशमध्ये आहे. मराठीचा कोर्स मी लॉन्च केला होता, ज्यांनी त्याच्यामध्ये ॲडमिशन घेतलं होतं तर त्यांना हे सगळं म्हणजे तोंडपाठ झालेलं असेल विभक्ती वगैरे. ज्यांना नाही माहिती त्यांनी मराठीतून एकदा पाहून घ्या आणि मग तुमचं हे सगळं क्लिअर होईल. ठीक आहे, तर ही सिरीज अशीच कंटिन्यू करणार आहोत आपण. वेनसडे आणि सॅटरडे या 2 दिवशी इंग्लिश ग्रामरचे लेक्चर्स असतात, त्यामुळे वारंवार कोणी कमेंट करू नका की रोज लेक्चर अपलोड करा. आत्ता सध्या जे 8 ऑक्टोबरसाठीचे चॅलेंज येणार आहे त्याचे लेक्चर्स तयार करण्याचं काम चालू आहे, सो मला डेली लेक्चरसाठी वेळ नाही मिळत आहे. बट जसं की आपल्या चॅनलचं नाव आहे वॉरियर सुप्रिया, सो W आणि S हे 2 दिवस आहेत, वेनसडे आणि सॅटरडे, ज्यावेळेला इंग्लिश ग्रामरचं लेक्चर येते आणि मध्ये जे एक दिवस असतात त्याच्यामध्ये आपण वोकॅबचे लेक्चर्स पण घेतो, तर ते लेक्चर्स कंटिन्युअसली पहा. प्लेलिस्ट आहे इंग्लिश विथ वॉरियर सुप्रिया, त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही पाहू शकता हे सगळे लेक्चर्स आणि त्याच्यातून तुमची वोकॅबलरी पण डेव्हलप होईल. एकदा इकडचे लेक्चर्स माझे कंप्लीट झाले कोर्सचे की त्याच्यानंतर मग मी हे डेली किंवा 1 दिवसाआड लेक्चर घेण्याचा नक्की प्रयत्न करेन. ठीक आहे, आय होप तुम्हाला इंग्लिश ग्रामर आता सोपं वाटत असेल, कारण आपण डिफिकल्टला इझी बनवायचं ठरवलेलंच आहे. सो जर हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल, समजलं असेल तर लाईक करू नका आणि बरेच जण असे आहेत ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं पण व्हिडिओज पाहतात, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.